नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण बनवतोय मस्त चविष्ट अशी संत्रा बर्फी. चला सुरुवात करूया. संत्रा बर्फीसाठी इथे आपण 5 मध्यम आकाराची संत्री घेतलेली आहेत. त्यांची साल व बिया यामुळे कडवटपणा येतो, म्हणून ते दोन्ही काढून आपण संत्र्याचा ज्यूस काढून घेणार आहोत. परंतु त्याआधी 2 संत्र्यांची फक्त एकदम वरवरची अशी साल आपण या पद्धतीने काढून घेत आहोत. किसताना सालीचा आतला पांढरा भाग अजिबात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी, कारण तो कडवट असतो. इसेन्सऐवजी आपण हा किस आणि संत्र्यांचा रस वापरणार आहोत. हे पहा, 1 टेबलस्पून किस हा तयार आहे. आता संत्र्यांची साल व इतर वरचे धागे दोरे आणि बिया सर्व बाजूला करून आपण असा ज्यूस बनवून घेतलेला आहे. संत्रा बर्फीसाठी आपण 100 ग्रॅम खवा इथे घेतलेला आहे. हा बाजारचा खवा असल्यामुळे मी तो थोडा मोकळा करून अशा पद्धतीने 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवर परतून घेणार आहे. संत्रा बर्फीसाठी बेस म्हणून कोहळा वापरला जातो. इथे आपण 1 किलो कोहळा घेतलेला आहे. याच्या बिया आणि साल काढून आपण हा एकदम बारीक किसणीवर किसून घेणार आहोत. बर्फी बनवण्यासाठी आपण इथे फक्त कोहळ्याचा किस वापरणार आहोत, पण कोहळ्याचे हे जे पाणी आहे हे उत्तम डिटॉक्स वॉटर आहे. त्यामुळे गाळून आणि किस दाबून काढलेले पाणी फेकून न देता प्यायला वापरायला हवे. आता या कोहळ्याच्या किसामध्ये आपण अर्धा टीस्पून तूप घालून घेतलेला आहे आणि हा किस आपण संत्र्याच्या रसामध्ये शिजवून घेणार आहोत. हे पहा, हा किस मस्त शिजून तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण जी संत्र्याची साल किसून घेतलेली होती ती घालून घेत आहोत आणि तीच साल आपल्या बर्फीला मेन स्वाद द्यायचं काम करणार आहे. यामध्ये आता आपण 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी साखर घालून घेत आहोत आणि बर्फीला थोडा डार्क रंग यावा म्हणून 2 ड्रॉप्स आपण फूड कलर यात घालून घेतोय. साखर पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये खवा घालून आपण तो मिक्स करून घेत आहोत. हे मिश्रण चांगले घट्टसर होईस्तोवर आटवून घ्यायचे आहे. हे पहा, हे मिश्रण आता कढईच्या बाजूने सुटायला लागलेले आहे, म्हणजे आपली ही बर्फी तयार झालेली आहे आणि बर्फीला अतिशय सुंदर असा ऑरेंज कलर आलेला आहे. आता ही बर्फी आपण ट्रेमध्ये पसरवून घेऊया. या ट्रेला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण आता ही बर्फी ट्रेमध्ये पसरवून घेऊया. बर्फीला वरून चांदीचा वर्क लावून आपण ही बर्फी कापून घेणार आहोत आणि ती पूर्ण गार होऊ देणार आहोत. हे पहा, ही बर्फी सुकून आता तयार झालेली आहे. काय मग कशी वाटली ही चविष्ट आणि मस्त कलरफुल याची संत्र्याच्या बर्फीची रेसिपी? बनवून पाहणार ना नक्की, आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मात्र कळवायला विसरू नका. स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला भेटू लवकरच. बाय.